2004 मध्ये भाऊला 22,000 मतं होती, 2009 मध्ये भाऊला 20,000 मतं होती, 2014 मध्ये भाऊला 36,615 मतं होती। मग आता इतका फरक कसा झाला? कोणाच्या हुकमावरून हे सगळं चाललेलं आहे आणि EVM मध्ये सेटिंग झालेली आहे हे 100% सगळे जनता म्हणते। तर ह्यांनी हे आम्हाला इलेक्शन आयोगाने आम्हाला दाखवून द्यावं। इलेक्शन आयोग कोणाचं मिंद आहे त्या इलेक्शन आयोगाने आम्हाला दाखवून द्यावं। हे कसे काय निर्णय देतात? हे कसं काय चाललंय? आम्हाला रिकाउंटिंग इलेक्शन व्हायलाच हवंय, त्याशिवाय आम्ही आता स्वस्त बसणार नाही। सामान्य माणसाला तुम्ही दाबू शकत नाही, हेच मला इथे सांगायचं आहे। आणि खरे सुज्ञ लोक असतील जे खरोखर लोकशाही आणि बाबासाहेबांचं संविधान मानतात ते सर्व लोक आम्हाला सपोर्ट करतील, समर्थन देतील, आमच्या सोबत येतील, हेच मला म्हणायचं आहे। एवढं बोलून मी इथेच थांबते। जय भीम, जय भारत। EVM मशीनचे फॉल्ट आहेत, जनता बरोबर त्यांनी बरोबर वोट केलेला आहे, मशीनचा कुठेतरी चुकीचा वापर केलेला आहे हे ठामपणे आम्ही सांगू इच्छितो। पुढची भूमिका आमची अशी राहणार आहे, आम्ही खरंच जो निकाल आता दिलेला आहे त्या निकालासाठी आमचा निषेध आहे आणि जे पण काही चाललेलं आहे सरळ खूप चुकीचं चाललेलं आहे। चुनाव आयुक्ताला आम्ही आता लिखित कंप्लेंट द्यायला गेलो होतो, त्यांनी सांगितलं की आता निकाल डिक्लेअर केलेला आहे, त्याच्यामुळे आम्ही आता सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून आम्ही जे लिखित कंप्लेंट आहेत ती आम्ही प्रोसेसिंग आता देणार आहोत। जिन्होंने भी मतदान किया हुआ है उनकी इसमें कोई भी गलती नहीं है। जो क्राउड भाऊ के साथ है, जे आमचं भीमाचं वादळ जे आहे ते भाऊंच्या पूर्ण पाठीशी खंबीरपणे उभा आहे हे आम्हा सर्वांना माहिती आहे आणि हे जनतेलाही माहिती आहे, मीडियालाही माहिती आहे, सगळ्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत। मग आता हे काय झालेलं आहे हे आम्हाला बोलण्याची पण गरज नाही आहे। जे काही आहे आता आपण जे पत्रलेखी जो व्यवहार आहे त्याच्यानुसारच करण्यात येईल। आणि दुसरी मोठी गोष्ट मला अशी म्हणायची आहे की पुन्हा कॉर्पोरेशनमध्ये पण हेच करणार आहात का तुम्ही? मग कॉर्पोरेशन लढायचं की नाही लढायचं तुम्ही हे सांगावं। अरे कॉर्पोरेशन लढायची गरजच काय आहे? त्यांना जर आता निवडणुका घ्यायच्याच नाही आहेत, BJPचंच सरकार आलंय, 1 नेशन 1 इलेक्शन तर त्यांना करायचंच आहे, त्यामुळे प्रश्नच येत नाहीत पुढचे। सगळीकडे हे असेच हुकुमशाही करणार आहेत, त्या जनतेने सावध व्हावं आणि जनतेने पुढे येऊन विरोध करावा, एवढंच आमचं मत आहे। नाहीतर आम्ही जसा प्रचार करतोय, गल्ली गल्लीत जातोय आणि 10 दिवस मी गेले गल्ली गल्लीत, तर लोकांचा असा हे होता पाठिंबा आम्हाला की आम्ही 100% ताई भाऊलाच मतदान करणार आहेत आणि आम्हाला आता आमदारच्याच रूपामध्ये भाऊला बघायचं आहे, असं लोकांचा ठाम विश्वास होता। मग हे झालं कसं? हमें लाइक करें, मुंबई और महाराष्ट्र से जुड़ी हर खबर के लिए STV न्यूज को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन को प्रेस करें और पाएं ताज़ा तरीन खबरें।